जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर ती अपडेट आपण बघणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा सध्या सुरू आहे आणि शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी 2022च्या अनुषंगाने जे काही मुलाखत राऊंड आहे तर तो मुलाखत राऊंडमध्ये अनेक उमेदवारांची शिफारस झालेली आहे। तर त्या शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त जे काही सेवेत असलेले म्हणजे ऑलरेडी फर्स्ट जो काही फेज झाला होता त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले उमेदवारच आपल्याला मोठ्या प्रमाणावर सध्या बघा पाहायला मिळत आहे। आता हे जे काही उमेदवार आहे, हे जे काही शिक्षक आहे, सेवेत असलेले शिक्षक, तर हेच पुन्हा मुलाखतीच्या जे काही राऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। परंतु खरंच या ठिकाणी जी काही मुलाखत देऊन त्या ठिकाणी ते जे काही रुजू असेल तर ते त्या ठिकाणी होणार का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि ह्यांच्यामुळे बघा जी काही एकंदरीत जी 8,000 प्लस बरोबर या ठिकाणी जी पदं आलेली आहे मुलाखती संदर्भात, तर त्या पदांमध्ये जी काही पदं असेल तर ती पदं बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिक्तच राहून जाणार आहे। ह्याच्यामध्ये 50% जरी या ठिकाणी पकडले म्हणजे जवळपास 4 ते 5,000 एवढे जे काही शिक्षक असेल तर ते या ठिकाणी एक प्रकारे रुजू होऊ शकतात, किंवा एवढ्या जी काही पदभरती असेल तर ती पदभरती इथं होऊ शकते। कारण बरेचसे शिक्षक जे आहेत तर त्या संदर्भात या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये जी काही इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार जे आहे तर ते गैरहजर सध्या राहत आहे। तर ह्या ठिकाणी जी काही बातमी आली तर ती बातमी लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये देखील आलेली आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये अनेक जागा आहे तर त्या रिक्त राहणार आहे। आता ही जी परिस्थिती आहे ही 2022च्या शिक्षक भरतीची परिस्थिती आहे। तर अशी परिस्थिती नेमकी का आली आणि ही परिस्थिती 2025च्या पद भरतीमध्ये न येण्यासाठी जे काही एक ह्या ठिकाणी बिंदू एक उमेदवार असं जे सध्या बघा नियोजन आहे तर ते नियोजन अतिशय योग्य आहे। कारण एका पदभरतीमध्ये एकदा निवड झाली तर त्या उमेदवाराला त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्या भरतीमधून सध्या बघा पुढील प्रक्रियामधून बाद होणे तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून इतर जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल। म्हणजे या ठिकाणी भरतीमध्ये फक्त निवडीसाठी एकदा चान्स मिळायला पाहिजे, तरच ह्या ठिकाणी जी काही 2025ची पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जे काही इतर उमेदवार असेल तर त्यांना चान्स मिळू शकतो। तर त्यासाठी ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणावर येणे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने नवीन संच मान्यतेचा जो काही GR आहे तर तो GR देखील रद्द होणे तेवढंच गरजेचं आहे। आणि त्याच्यावरती जे काही विविध संघटना असेल तर त्या बघा त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या अनुषंगाने तो जो काही GR असेल तर तो रद्द होण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही पिटिशन आहे तर ते पिटिशन देखील दाखल करण्यात आली आहे। आता त्याचा जो निकाल असेल तर त्या निकालाच्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही असेल। परंतु ही जी काही पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये जे नवीन नियम आहे तर ते नवीन नियम ह्या ठिकाणी जोपर्यंत बघा दुरुस्त त्या ठिकाणी करत नाही तोपर्यंत जी काही पदभरती असेल तर ती पदभरती अशाच पद्धतीने जी मागच्या पद्धतीने सध्या 2022ची झाली त्याच्यामध्ये ज्या ज्या चुका झाल्या तर त्या चुका 2025च्या पदभरतीमध्ये इथं व्हायला नाही पाहिजे। त्या अनुषंगाने इथं बघा कार्य आपण करूया। तर इथं जी काही न्यूज आहे तर ते जिल्हा परिषद बुलढाण्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते। तर ह्याच्यात बघा पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती असलेली जी काही शिक्षक भरतीच्या सेवेत असलेल्या शिक्षकांची शिफारस या ठिकाणी केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे। कट ऑफ खाली न येता गुणवत्ता यादी वरच राहिल्याने अनेक उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागले आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त उमेदवारांना उच्च वर्गासाठी अर्ज करण्याची मुभा आहे आणि या सुविधेचा काही सध्याचे शिक्षक गैरवापर करत आहे। नोकरीचा त्याग न करता ते वरच्या पदासाठी अर्ज करत आहे। अशा मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिल्यास जागा ही रिक्त राहण्याचा जो धोका आहे तर तो सध्या इथं निर्माण झाला आहे। आता ह्याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदची आकडेवारी जर इथं बघितली तर इथं बघा 600हून अधिक जागा ज्या आहेत तर त्या इथं रिक्त राहणार आहे। म्हणजे एकंदरीत 600 या ठिकाणी उमेदवारांचं एक प्रकारे नुकसान झाले। सदर जे काही दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरतीच्या प्रक्रियेत सुमारे 600हून अधिक ज्या जागा आहेत तर ते इथं रिक्त राहिले आहेत। 25 जून रोजी मुलाखतीसह पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आली। त्या अनुषंगाने या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली। तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की शिफारस झालेले जे उमेदवार आहे, आपल्याला माहिती आहे की जी काही शिफारस असेल तर ती शिफारस जवळपास या ठिकाणी 10 जे काही प्राधान्यानुसार जास्तीत जास्त 10 प्राधान्यानुसार एकंदरीत 71,000 प्लस जे काही शिफारस आहे तर ती इथं करण्यात आली आहे। म्हणजे जे 8,264 पदांसाठी इथं जी काही शिफारसी संदर्भात बघा 12,966 उमेदवारांची झालेली आहे। परंतु याच्यामध्ये एकाच जिल्ह्यात जर 600पेक्षा जास्त उमेदवार त्या ठिकाणी
रिक्त राहत असेल तर तुम्ही अंदाज लावू शकतात की जी काही पदभरती आहे जी 8,264 एवढे पदांची होत आहे। तर एकंदरीत पूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती 4,000 प्लस देखील उमेदवार त्या ठिकाणी भरले जाणार नाही। तर हा एक सध्या बघा इथं एक महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। तसंच बघा निवड झालेले बहुतांश उमेदवार हे आधीपासून सेवेत असल्याने प्रत्यक्ष मुलाखतीला हजर या ठिकाणी राहण्याची शक्यता कमी आहे, कारण हे शिक्षक ऑलरेडी जॉईन असल्यामुळे त्या ठिकाणी जात नाही आणि त्यामुळे अनेक पदं पुन्हा रिक्तच राहण्याची शक्यता आहे। म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणावर जे काही नुकसान आहे तर ते नुकसान आपल्याला इतर उमेदवारांचं होताना पाहायला मिळत आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा 177 जागा रिक्त पवित्र पोर्टलद्वारे अधिसूचनेद्वारे 81 व्यवस्थापनातील 177 जागा रद्द करण्यात आल्या आहेत। या जागांसाठी आता ना मुलाखत होणार ना अध्यापन कौशल्य, तर असं देखील या ठिकाणी घडलेलं आहे। तर त्या अनुषंगाने हे जे काही नियम असेल 2022च्या पदभरतीमधले तर हे नियम सध्या बघा बदलणे गरजेचं आहे, जेणेकरून इतर जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना देखील या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळायला पाहिजे। तर ह्याच्यामध्ये जो काही एक उमेदवार अशा पद्धतीने जर राहिलं तर त्या ठिकाणी जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सर्वच्या सर्व सध्या बघा त्या ठिकाणी भरली जाऊ शकते, कारण उमेदवारांची संख्या आपल्याला माहिती आहे की जवळपास 2 लाखच्या ह्या ठिकाणी प्लस उमेदवार परीक्षा देतात बरोबर, आणि ज्या काही वेकेन्सी येतात तर त्या वेकेन्सी अगदी 21,000 आता मागच्या जी काही पदभरती असेल फर्स्ट फेजमध्ये भरण्यात आले। त्यानंतर हे जे काही 10,000 म्हणजे जवळपास 30,000 पर्यंत जी काही पदभरतीची वेकेन्सी आली, परंतु ह्याच्यामध्ये भरले गेलेले किती तर ते देखील बघणे गरजेचं आहे। तर आता जी 2025ची पदभरती आहे तर त्याच्यामध्ये देखील जास्तीत जास्त वेकेन्सी येण्याच्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय आहे नवीन संच मान्यता धोरण, तर त्या संच मान्यतेचं धोरण त्या ठिकाणी रद्द झाल्यानंतर वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल। अन्यथा ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी ह्या ठिकाणी तुटपुंज स्वरूपात बघा पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या वेकेन्सी आताच्या घडीला आहे तर त्या ST प्रवर्गासंदर्भात जे काही PSAच्या वेकेन्सी आहे तर त्याच वेकेन्सी सध्या 2025च्या पदभरतीमध्ये आता ह्या ठिकाणी शिल्लक आहे। परंतु इतर ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या 1,000च्या वरती या ठिकाणी वेकेन्सी नाही, म्हणून जो काही संच मान्यता धोरण आहे नवीन संच मान्यता तर तो रद्द होणं काळाची गरज आहे। तो जर रद्द नाही झाला तर वेकेन्सी इथं आपल्याला टेट 3मध्ये पाहायला या ठिकाणी कदाचित कमी मिळू शकते। तर सध्या त्याच्यावरती जे काही काम असेल तर ते काम सुरू आहे, तर नक्की बघा सपोर्ट करा। तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे। तसंच बघा जो काही टेट 3 संदर्भात आपण रिझल्टची वाट बघताय तर त्या टेट 3चा जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट सध्या रविवारपर्यंत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जाहीर होणार। त्या अनुषंगाने मागे देखील जे काही या ठिकाणी अभियोग्यताधारक आयुक्त स्तरावर गेले होते त्यांना त्याच पद्धतीने उत्तरं मिळत आहे की जो निकाल आहे तर तो सध्या बघा लावण्यात येईल, परंतु कधी त्या अनुषंगाने जी डेट आहे तर ती अजूनपर्यंत सांगण्यात आलेली नाही, परंतु ह्याच आठवड्यामध्ये जाहीर करू अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली। आता बघूया नेमकं रिझल्ट कधी जाहीर होतो, तर शक्यता आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आहे। तर ह्या 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट असेल तर तो नक्की या ठिकाणी जाहीर होणार। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ। तर ही एक अपडेट होती। तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात। तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा। तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।